हॅलो फ्रेंड्स, मी सारिका वाघमोळे आपलं स्वागत आहे। तर आज मी म्हटलं दसरा दिवाळी आलं, थोडंसं कपाट वगैरे स्वच्छ करावं, तसेच तुम्हाला सारी माझं कलेक्शन दाखवावं म्हणत नाही, फक्त उन्हात घालून ठेवत असते, म्हणून थोडंसं स्वच्छ करायला काढलेले। तसंच तुमच्याशी माझं साडीकडे कलेक्शन दाखवा म्हणलं। खूप जणांच्या मैत्रिणीचं मला प्रश्न होतं की तुम्ही साडी कुठून घेताय, खूप छान असतात, म्हणजे मी कर्नाटकामध्ये असल्यामुळे कर्नाटकामधून घेताय की महाराष्ट्र, म्हणजे माझं माहेर सोलापूर आहे, तुम्ही सोलापूरमधून घेताय का कर्नाटकामध्ये, असे खूप जणांचं मला ऑफलाईन आणि इंस्टाग्रामवर देखील खूप मैत्रिणींचा मला प्रश्न होतं। तर त्याच साडीबद्दल मी तुम्हाला आज सांगणार आहे। तर ही साडी बघा, ही ब्रासो साडी आहे, म्हणजे ही कर्नाटकामधूनच घेतलेली आहे। फर्स्ट बर्थडेला माझ्या हस्बंडने मला गिफ्ट केलेले, पूर्ण ब्रासोमध्ये आहे, म्हणजे ह्याचं ब्लाऊज वेगळा आहे, मी जरा हे मॅचिंग होईल म्हणून हे घातलेलं आहे। तर मैत्रिणींनो, आज साडी कलेक्शन दाखवणार आहे। साडी आणि माझं न संपणारं प्रेम असतं, म्हणजे प्रत्येक स्त्रियाला वाटतं साडी सगळ्यांनाच आवडत असतं। म्हणजे कसं आहे ना, मी प्रत्येक कुणाबरोबर देखील खरेदी करायला गेले तर तिथून एक शॉपिंग करूनच येत असते साडी, म्हणजे एवढं प्रचंड मला आवड आहे साडीची। तर आज दाखवणार आहे मी तुम्हाला साडी कलेक्शन माझं। तर ही साडी आहे माझ्या लग्नातली, पिंक कलर इज माय फेवरेट कलर। तर ही खूप सुंदर आहे साडी, जांभळ्या कलरचा ह्याचं हे आहे बॉर्डर, आणि पदर देखील तेच आहे। सुंदर असं मी घरातच टसल्स बांधते, म्हणजे गोंडे बांधते, खूप छान ह्याला लुक येतो। तर ही माझी आहे लग्नातली साडी आहे, पिंक कलरची। हे देखील मी VR पवार म्हणजे सोलापूर मधूनच खरेदी केलेले आहेत, आमचे सासरचे, तर तिथून मी तिथून घेतलेली आहे। तर ही साडी आहे छावा फिल्म आलेलं तेव्हाचं ट्रेडिंग साडी आहे। हे देखील VR पवार मधूनच घेतलेले आहे, महाराष्ट्रामधून माझ्या ताईने घेतलेलं आहे। खूप छान असं खणच लुक येतं, पण जो सिल्क मध्ये आहे, खूप छान चोपून बसतं हे देखील साडी। आणि ही साडी आहे सिल्क मध्ये आहे, ग्रीन कलरचा, खूप छान लुक येतो। ही साडी मी कर्नाटकामधून खरेदी केलेली आहे, म्हणजे यांच्या मामाच्या मुलाचं लग्न होतं तेव्हा ही खरेदी केलेली आहे। ह्याला देखील मी टसेल्स वगैरे बांधलेला आहे, हे बघू शकता तुम्ही, हे घरच्या घरीच मी गोंडे बांधलेला आहे ह्याला, खूप छान लुक येतो ह्याचा देखील। हे देखील अंगाला खूप छान चोपून बसतो, कॉटन मध्ये आणि सिल्क मिक्स आहे। ही मी कर्नाटकामधून घेतलेली आहे। आणि ही साडी आहे पैठणी, म्हणजे पैठणी मध्येच आहे, ह्याच्या पदराला देखील मोरचे असे हे आहेत, पैठणी टाईपच आहे। तर कसं मला हेवी साडी आवडत नाही, म्हणून असा सिल्क, म्हणजे मध्ये ह्याला चंद्रकोरचे बुट्टे आहेत, हे ऑरेंज असल्यामुळे ह्याच्यात दिसून येत नाहीये, दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करते मी। हे बघू शकते, हे चंद्रकोरचे बुट्टे आहेत ह्याच्यात। ही देखील मी VR पवार मधूनच घेतलेली आहे। ही खूप लाईट वेट आहे साडी, अंगावर घातले की खूप लाईट वेट वाटतं, आणि अगदी सुंदर ह्याचं कॉम्बिनेशन आहे। ही देखील मी महाराष्ट्रामधूनच घेतलेली आहे, VR पवार मधून। तर साडी भरपूर आहे, सगळं शक्य नाही दाखवायला, म्हणजे आपला व्हिडिओ खूप लांब होईल, म्हणून मी आज साडी पार्ट 1 असं दाखवणार आहे। ही साडी आहे जांभळ्या कलरची, खूप छान साडी आहे ही देखील, आणि कॉन्ट्रास्ट मध्ये रेड कलर ब्लाउज येतो ह्याचा, हे बघू शकते, रेड कलरचा ह्याचा पदर आहे।
ही साडी देखील माझ्या ताईने घेतलेली आहे. ही देखील महाराष्ट्रामधूनच आहे, VR पवार मधून. तर ही साडी आहे, पूर्ण हेवी साडी आहे. ही साडी मी कर्नाटकामधून घेतलेली आहे. कांजीवरम साडी आहे, कांजीवरम सिल्क साडी. ह्याला देखील मी टसेस बांधलेला आहे. हे बघू शकता तुम्ही. ही मी कर्नाटकामधून घेतलेली आहे. फर्स्ट मॅरेज अॅनिव्हर्सरीला माझ्या हजबंडने मला गिफ्ट केलेले. ही देखील मी कर्नाटकामधून घेतलेली आहे. सुंदर, खूप छान सुंदर साडी वाटतो. हे देखील हे असं ट्रेंडिंग मध्ये पिंक कलर स्क्वेअर मध्ये खूप ट्रेंडिंग मध्ये चाललेला असा हा पिंक साडी आहे, स्क्वेअर मध्ये. हे बघू शकताय. म्हणजे कसे मी घड्या काढण्यासाठी पूर्ण कपाट मधून काढलेले, ते अस्तव्यस्त झालेले आता व्यवस्थित मी घड्या करून ठेवणार आहे. तसंच तुमच्या बरोबर साडी कलेक्शन दाखवावं म्हणून मी दाखवणार आहे. हे बघा, ह्याला देखील मी टसेल्स बांधलेला आहे. खूप छान टसेल्स आहेत आणि स्क्वेअर मध्ये आहे. ही देखील खूप सॉफ्ट आहे. ही देखील मी कर्नाटकामधून घेतलेली आहे. हजबंडने असंच आम्ही शॉपिंगला गेल्यावर तिथून खरेदी केलेली आहे. तर ही साडी आहे ब्ल्यू, स्काय ब्ल्यू आणि नेव्ही ब्ल्यू. ही देखील खूप ट्रेंड मध्ये होते मध्यंतरीच्या काळात. तर ह्याचं कॉम्बिनेशन खूप आवडतं मला. ह्याला देखील मी टसेल्स बांधलेला आहे पूर्ण मोत्याचं, बघू शकताय तुम्ही. तर ही माझ्या पहिल्या मुलाच्या जावळ तेव्हा माझ्या आईने आणलेलं. ही देखील विहार पवार मधूनच आणलेलं आहे. तर ही आहे कॉटनच्या साड्या मला भरपूर आवडतात आणि पिंक कलर जास्त आवडत असल्यामुळे माझ्याकडे पिंक साडी खूप आहेत. तर ही थोडीशी अबोलीमध्ये आहे, कॉटन साडी आहे. ही फक्त म्हणजे आषाढी सेल होतं तेव्हा माझ्या ताईने दिलेली मला घेऊन. ही फक्त 300च्या आसपास असेल. तर खूप छान, हा साडी घातल्यानंतर खूप छान वाटतो. ही देखील VR पवार मधूनच खरेदी केलेला आहे. तर ही आहे टेम्पल वर्क खण साडी. हे बघू शकते, ब्ल्यू कलरचं खण साड्यामध्ये येतं ना, तसा हा एक प्रकारचा टेम्पल साडी डिझाईन आहे कॉटन मध्ये. हे बघू शकताय. ही मला पाडव्याला घेतलेले माझ्या हजबंडनी. ही कर्नाटकामधूनच खरेदी केलेला आहे. खूप छान ही साडी आहे, सॉफ्ट आहे. आणि ह्याचं ब्लाउज देखील मी घरी शिवत असते. ऑलमोस्ट साडीचे ब्लाउज मी घरी शिवत असते आणि त्याला सुंदर असा वर्क करत असते. बघू शकता तुम्ही. ही देखील ब्लाउज मीच घरी शिवलेला आहे. ही पिंक कलरची आणि ग्रीन कलरची ही साडी आहे. ही देखील खूप सुंदर आहे. हे माझ्या भावाने गिफ्ट केलेले मला, म्हणजे गेल्या दिवाळीला माझ्या भावाने गिफ्ट केलेले दिवाळीमध्ये. तर ही देखील ही ट्रेंडिंग साडी आहे. हे बघू शकताय. ह्याला रेडीमेडच असे ऑलरेडी टसेल्स असल्यामुळे ह्याला काही देखील टसेल्स वगैरे बांधले नाहीये मी. खूप सॉफ्ट आहे. हे रक्षाबंधन ॲडव्हान्स मी मध्यंतरी गेलेले गावी तेव्हा माझ्या भावाने हे गिफ्ट केलेले मला. तर ऑलमोस्ट साडीचे सगळे मी ब्लाउज घरी शिवत असते. साडी आणि मी न संपणारं प्रेम आहे आमच्या दोघांतील. ही ब्ल्यू साडी आहे. ही पहिल्यांदा आमच्या मोठ्या दिरांनी गिफ्ट केलेले खूप सुंदर साडी आहे. हे देखील
आणि हा सिल्क साडी आहे, ह्याची पदर रेड कलरचा आहे. हे देखील असंच गिफ्ट आलेलं आहे साडी मला. खूप सिल्कमध्ये, हे कर्नाटकामधूनच आहे हे देखील. तर ऑलमोस्ट मी सगळे ब्लाऊज असे घरी शिवत असते, हे बघू शकताय. माझे सगळे प्रिन्स कट ब्लाऊज असतात, ऑलमोस्ट मीच ब्लाऊज शिवत असते. ही सॉफ्ट कॉपर सिल्क आहे, फिरता कलर आहे कॉपर मध्ये. मध्यंतरी ह्याचा खूप ट्रेंड होता म्हणून मी ही साडी घेतलेली, पण हे जास्त वेळ मी करत नाहीये. ह्याला देखील मी ड्रेसेस बांधलेला आहे. खूप छान ही सुंदर साडी वाटतो. सगळ्या साड्या दाखवायला भरपूर वेळ लागतो, आपला व्हिडिओ देखील भरपूर वेळ लागेल, लांब जाईल, म्हणून मी आज थोडेसे साडी तुम्हाला दाखवणार आहे. ही साडी बघू शकता तुम्ही, मध्यंतरी खूप ट्रेंडिंग मध्ये होतं ही साडी. हे देखील ह्यांच्या मामाच्या मुलींनी त्यांच्या मुलाच्या लग्नात गिफ्ट केलेलं आहे. खूप सॉफ्ट सिल्क सुंदर साडी आहे ही. तर एवढ्या साड्या असून देखील माझं अजून घ्यावंच वाटतं साडी, प्रत्येक स्त्रियाला देखील तसंच वाटतं. तर ही साडी आहे, खूप हेवी साडी आहे आणि ह्याला देखील ऑलरेडी टसेल्स वगैरे आहेत. ही साडी देखील माझ्या ताईंनी मला गिफ्ट केलेली, म्हणजे प्रत्येक वेळेस मी गेले की माझ्या ताईंनी मला गिफ्ट साडी करतच असते. आणि ही साडी ग्रीन कलरची आहे. ही साडी खूप अंगावर फुगत असल्यामुळे मी हे वेअर करत नाहीये. ही साडी मला पहिल्यांदा माझ्या सासूने माझ्या मोठ्या मुलाच्या चोळी वेळेला मला गिफ्ट केलेले. तर ही खण साडी आहे, माझ्या आईची आहे. ही माझी आई मला वेअर करण्यासाठी दिलेली आहे. मी एकदा वेअर केलेली, खूप छान वाटत होतं, म्हणून माझी आई म्हटली हे तूच ठेवून घे. म्हणून माझी आईने मला हा गिफ्ट केलेला आहे, म्हणजे माझी आईने हे मला दिलेलं आहे. तर मी आज एवढ्याच साड्या दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे भरपूर साड्या दाखवण्यात खूप वेळ लागेल, म्हणजे अजून पार्टीवेअरची साड्या वगैरे आहेत ते दाखवण्यासाठी खूप वेळ लागेल. तर आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये आपलं हे ते साडी कलेक्शन पार्ट 2 म्हणून उद्याच्या व्लॉगमध्ये येईल. तर आजच्या हा व्लॉगमध्ये इतकंच दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तर आजची ही साडीची कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं नक्की मला सांगू शकते, आणि कुठली साडी तुम्हाला जास्त आवडलेली आहे नक्की कमेंट करून मला सांगू शकते. तोपर्यंत बाय बाय.